नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय एक महत्वाचा अपडेट आलेला आहे. म्हणजे जवळपास आपल्याला पण अंदाज आलाच असेल, पण फेर परीक्षा कधी होणार? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महा टीईटीची फेर परीक्षा कधी होणार एक अलर्ट सांगतो. नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यांनी नीट परीक्षे पेपर फुटल्यानंतर साधारण त्यांना 2 ते 3 महिने लागले. 3 महिने लागले जवळपास नवीन पेपर घेण्यासाठी. त्याच पद्धतीने या सुद्धा हा तर पेपर सर्क्युलेट झाल्यानंतर पेपर होण्याच्या अगोदर फुटलेले आहे. पण फेर परीक्षेसाठी किती कालावधी लागेल? पहिला मुद्दा म्हणजे त्यांना पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन हे पाहणारच आहोत आपण. पुढे काय होईल ते पण आपण सांगणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला योग्य आणि ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. आता पेपर जर घ्यायचा म्हटलं, ऑनलाईन परीक्षेमधले सर्वात माझं तर मत आहे ऑनलाईन परीक्षा होऊ शकत नाही. कसं? 6 लाख लोक आहेत, याच्यामध्ये जवळपास 2 लाख लोक हे शिक्षक लोक आहेत. ऑनलाईन परीक्षा घ्यायचं म्हटल्यानंतर शिफ्ट वाईज पेपर घ्यावा लागेल. शिफ्ट वाईज पेपर घेऊन त्या शिक्षकांना सुट्ट्या द्याव्या लागतील. शिफ्ट वाईज एखाद्या शाळेवर जर 2 शिक्षक असेल, एका दिवशी जर पेपर असेल, शाळा काय वाऱ्यावर सोडायची का? ऑनलाईन पेपर होऊ शकत नाही. या गोष्टीवर ठाम राहा. वरिष्ठ लोक या गोष्टीचा विचार करेल. 10 दिवस जर पेपरचं शेड्यूल असेल, 10 दिवस काही शिक्षकांना सुट्ट्या द्यायच्या का? वेगवेगळ्या डेटला वेगवेगळे पेपर होत असतात, वेगवेगळ्या शिफ्टला पेपर होत असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा होणार नाही अशी शक्यता, माझं मत पण आहे आणि शक्यता पण आहे मित्रांनो, कारण होणं अवघड आहे. आता ऑफलाईन पेपर घ्यायचा कसा? पहिला मुद्दा म्हणजे त्यांना आता ऑफलाईन पेपरसाठी ऑफलाईन पेपर काढणे हा पहिला मुद्दा आला. नवीन पेपर काढणे, प्रश्न बोलवून घेणे, काढणे पेपर हा पहिला मुद्दा आला. त्याचबरोबर दुसरा मुद्दा सेंटर निश्चित करणे सेंटर कोणता आहे काही नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक धक्कादायक बाब म्हणजे या 2026 मध्ये एकच टीईटी एक्झाम होणार बस. म्हणजे याच टीईटी पेपर होईल, पुढला पेपर होणे शक्य नाही. आणि त्यानंतर तिसरी आणि महत्वाची डेट निश्चित करणे, पेपरची तारीख निश्चित करणे हा सुद्धा एक मुद्दा आहे. म्हणून या परीक्षेला साधारणपणे कालावधी किती लागणार ते पण पाहू आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊ प्रत्यक्षरित्या एका बातमीवर जाऊ आणि वक्तव्य एका अधिकाऱ्याने केलेलं आहे म्हटल्यावर त्यांच्या अधिकाऱ्याची बातमी जाणून पाहू. बघा मित्रांनो, मुद्दा आहे पेपर फुटीनंतर शिक्षक पात्रता काही दिवसांनी होईल. आगामी परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घ्यायची अशा दोन्ही पर्यायावर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा सुरू आहे. अजून ठोस निर्णय नाही, पण पुढील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. टीईटी ऑनलाईन किंवा प्रश्नपत्रिकाच ऑनलाईन. पेपर फुटीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे 2 पर्याय. सप्टेंबर मध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन असणार आहे मित्रांनो. कोणत्या महिन्यामध्ये? सप्टेंबर महिन्यात. आता जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने आहेत आपल्याकडे. या 2 महिन्यामध्ये काय करणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा जर अभ्यास झाला नसेल आणि या 60 दिवसामध्ये जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल मित्रांनो, लक्षात घ्या, त्यासाठी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच घेऊन आलेलो आहोत. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2000 फेर परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक बॅच 60 दिवसाची. संपूर्ण बॅचचे वैशिष्ट्य ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन क्लासेस असणार आहेत, त्याचबरोबर रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. दिवसभरात 4 लेक्चर, नोट्स आणि टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून अधिकची माहिती मिळवू शकता. तसेच जे विद्यार्थी अभ्यास केलेले, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काय केलेलं आहे, टेस्ट पेपर. आता आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार अंदाजितरित्या आपल्याला त्या मागच्या पेपरचा आढावा घेऊन विश्लेषण सहित टेस्ट पेपर सुद्धा उपलब्ध आहे. मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे, सर टेस्ट पेपर हवे आहेत, दोन्ही पेपरचे आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचे विश्लेषण सुद्धा उपलब्ध आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अडथळे काय आहेत बघू आपण परीक्षेमध्ये. नेमकं यांनी काय म्हटलं बघा, इथे पाहू शकता. पेपर फुटीमुळे यंदा एकदाच टीईटी, म्हणजे एकच वेळेस आपले टीईटी होणार आहे. आता वेळ खाऊ प्रक्रिया कशी असते बघा. साधारणपणे हॉल तिकीट 10 दिवस अगोदर द्यावं लागतं. सेंटर निवडण्यासाठी त्यांना 1 महिना 1.5 महिना जातो. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी, त्याच्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये महिना 1.5 महिना जातो. आता बरेच विद्यार्थी कमेंट करतील, टाका बॅच, करा धंदा. अरे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या,
बॅच टाकण्याचा विषय नाही, पण विद्यार्थी पास झाले पाहिजे. परत तुम्ही फीस भरता का नाही दरवर्षीप्रमाणे तुम्ही पुस्तक अपडेट करता का नाही, दरवर्षीप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन पेपर वाचाव्या लागणार नाही. एकदाच द्या, एकदाच कस लावून अभ्यास करा, या 60 दिवसात परीक्षा पास करा ना. पुढे तुमच्या मागे झंझटच राहणार नाही. आता राहिला विषय पोलिसाकडे टीईटीचा पेपर पकडला, पण महाराष्ट्राचं कनेक्शन अजून बाहेर आलंय का? नाही आलं. फक्त टीईटीचा पेपर हरियाणाच्या लोकांनी आणि बिहारच्या लोकांनी फोडला, हेच एवढंच कनेक्शन आपल्या पुरतं आहे. आपण काय करू शकणार आहे? आंदोलन करून आपली परीक्षा पास होणार आहे का? आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलून काही परीक्षा पास होणार आहे का? आपल्याला हा अडथळाच पूर्ण करायचा. लक्षात घ्या, हा अडथळा म्हणजे महाटीईटीचा अडथळा जर पूर्ण केलं, शिक्षक अभियोग्यता आणि आगामी काळात शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच आपण बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगल्या गतीने आणि मार्क कुठे जातात त्या मार्कावर काम करण्यासाठी ही 60 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच ठेवलेली आहे. युट्यूबवर तुम्हाला बडकाबडकीचे उत्तर असतील, आम्ही इकडे आंदोलन करू, आम्ही तिकडे आंदोलन करू, काहीही होत नाही. निर्णय फिक्स अधिकारी लोकच घेतात. आता नीट परीक्षेचं काय झालं? पुढं फेरपरीक्षा झालीच ना, विद्यार्थ्यांना ते प्रश्नपत्रिका दिल्याच ना, विद्यार्थी त्याच्यामध्ये आता पास नापास, अवघड गेला सोपा गेला, आपला पण पेपर अवघड येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सत्य परिस्थिती आहे, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यावर तुमची काही कमेंट असेल बिनधास्त करू शकता मित्रांनो. ठीक आहे, पहा इकडे. तर असे बरेच अडथळे आहेत. त्यांनी काय सांगितले अडथळे ते बघा. 2027 वर्षातील पहिली शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी होणार होती, मात्र आदल्या दिवशीच पेपर फुटला आणि अचानक परीक्षा रद्द करावी लागली. आता परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची, त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई करणे, वितरण करणे, परीक्षेचे नियोजन, विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचे वाटप, अशा सर्व प्रक्रियेसाठी किमान 2 महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षेनंतर निकालासाठी किमान 1 ते 1.5 महिना लागतो. पार्श्वभूमीवर यंदा एकदाच परीक्षा होणार आहे. मित्रांनो बघा किती मुद्दे आहेत, आपण तर तिथे मांडलेच आहेत. पेपर काढणे हा इथं मांडलाय, पेपर निश्चिती, प्रश्न बोलवून घेणे, डेट ठरवण्यासाठी हॉल तिकीट साठी वेळ देणे, हॉल तिकीट साठी जवळपास 10 दिवस दिले जातात. त्याच नंतर निकाल लावणे, म्हणजे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर लगेच परीक्षेचं शेड्यूल कसं पडेल. त्यामुळे यंदा 2026 मध्ये एकदाच टीईटी होणार आहे ना आपली सीटीटी एक्झाम. पण आता मित्रांनो, सीटीटीचा फॉर्म भरलाय का तुम्ही? सीटीटी एक्झामच्या वेबसाईटला जाऊन बघू आपण पेपर कधी आहे, त्याच्यानुसार जरा थोडस विचार करा. सीटीटीचा पेपर आता बघा, सीटीटीच्या वेबसाईटवर आहे. आपण सीटीटीचा यंदाचा पेपर त्यांनी जाहीर केलेला आहे, नोटीस दिलेली आहे, बुलेटिन आलेला आहे, सगळ्याच गोष्टी आलेल्या आहे, ओपन विंडो पण खुली झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या, पेपर हा सप्टेंबर महिन्यातच आहे. कधी आहे? 6 सप्टेंबर. आता ही 6 सप्टेंबर सुद्धा डेट पॅक झालेली आहे. मग 6 सप्टेंबरच्या पुढली डेट आपल्याला येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सीटीटीचा अभ्यास करताय, मागचे क्वेश्चन पेपर पाहिजेत, दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा 9665484048. अभ्यासाला गती देणारे दर्जेदार प्रश्नपत्रिका पेपर 1 असो, पेपर 2 असो, त्या पण उपलब्ध आहेत मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये सोपं करण्याच्या बाजूने जे काही गोष्टी करतोय आपण त्याच्यावर भर देतोय. लक्षात घ्या, आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. शिक्षक असू द्या किंवा शिक्षक भरतीची तयारी करणार असू द्या, महाटीईटी पास झाल्याशिवाय कॉम्पिटिशन मध्ये, स्पर्धेमध्ये आपण टिकू शकणार नाही. आपली पगार तिथेच थांबणार आहे, आपली पदोन्नती तिथेच थांबणार आहे. तर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण घरात बसून आंदोलन केलो, आपल्या शाळेत आंदोलन केलो, याच्यावर तोडगा निघणार आहे का? प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात या दोन्ही परीक्षेला सामोरे जाणं महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.